आज बनवूया नूडल्सची रेसिपी। हे नूडल्स जसे बाहेर आपण खातो ना तसे सेम लागतात, घरच्या घरी अगदी बेस्ट लागतात। तुम्ही एकदा नक्की करून पहा। तर काय केलेले, नूडल्ससाठी एक पातेले घेतलेलं आहे, त्यामध्ये अगदी 1.5 तांब्या पाणी ओतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। त्या अगोदर इथे मी चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर थोडंफार ऑइल टाकून घेणार आहे पाण्यामध्ये, जेणेकरून ह्यामध्ये नूडल्स टाकल्यानंतर ते एकमेकांना चिकटणार नाहीत यासाठी। पाणी गरम झालेलं आहे, तर आता यामध्ये टाकूया नूडल्स। तर हे जे नूडल्स आहेत ना ते अगदी 7 ते 8 माणसाला पुरतील असं प्रमाण घेतलेलं आहे नूडल्सचं। तर हे जे नूडल्स आहेत ना ते अगदी 4 ते 5 मिनिटे आपण वाफवून घेणार आहोत, म्हणजे शिजवून घेणार आहोत। तर छान असं शिजलं गेलेलं आहे। चिमट्याच्या साहाय्याने अशी खालीवरती करून घेऊया नूडल्स। यानंतर हे जे नूडल्स आहे ते पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे नूडल्समधलं। तर चाळणीमध्ये हे नूडल्स मी साईडला ठेवून दिलेलं आहे। आता गॅसवरती कढई ठेवूया आणि त्यामध्ये अगदी 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे। तर तेलामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे थोडेफार काप टाकून घेऊया। यानंतर लगेचच यामध्ये कांदा, त्याचबरोबर टोमॅटो, शिमला मिरची आणि कोबी टाकून घेऊया। हे सर्व जे जिन्नस आहे ना मंडळी, ते अगदी शिजवून किंवा मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे नाही आहेत। भाज्यांचा जो क्रश आहे ना तो तसाच ठेवायचा आहे, कारण ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या कच्च्याच खूप छान लागतात नूडल्समध्ये। खूप काही जर शिजला गेला ना तर त्याची चव वेगळी लागते। भाज्या ज्या आहेत ना ते एखाद मिनिटभर मी परतून घेतलेल्या आहेत तेलामध्ये। आता टाकूया यामध्ये टोमॅटो सॉस, त्याचबरोबर इथे शेजवान चटणी टाकलेली आहे आणि घरगुती लाल तिखट टाकलेलं आहे। घरगुती लाल तिखट स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता। सर्व जे साहित्य आहे, जिन्नस आहे ते परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये टाकूया नूडल्स, जे की आपण सर्वात अगोदर वाफवून घेतलेले आहेत। यानंतर थोडे थोडे ते सुट्टे करून घ्यायचे आहेत, म्हणजेच ते नूडल्स आहेत ना थोडेफार खोलून घ्यायचे, कारण इथे मिक्स करायला खूप इझी जाईल यासाठी। तर थोडंफार जे नूडल्स आहेत ना ते मिक्स करून घेऊया आपण उलटण्याच्या साहाय्याने, किंवा तुम्ही चिमट्याच्या साहाय्याने सुद्धा हे नूडल्स मिक्स करून घेऊ शकता। तर ह्या नूडल्समध्ये आता टाकलेलं आहे सोया सॉस, छान असं मिक्स करून घेऊया। तर थोडीफार कोथिंबीरसुद्धा स्प्रेड करून घेतलेली आहे नूडल्सवरती आणि सर्वात शेवटी कांद्याची पात यावरती टाकलेली आहे। आणि झाली ना मंडळी हे नूडल्सची रेसिपी तयार। ह्यामध्ये मीठ नाही टाकलेलं आहे, कारण वाफवताना मीठ टाकलेलं होतं, तर यासाठी। कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा।